नमस्कार, आपण पाहत आहात महाराष्ट्र जनसंवाद। भोसरी एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये मराठा समाजाचा संताप उसळला असल्याचे दिसून आले। सोशल मीडियावर मराठा समाजातील स्त्रियांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या संगीता वानखेडे विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले असल्याचे समजते। मात्र पोलिसांनी अद्याप फळ नोंदवलेली नाही। केवळ एनसी दाखल केल्याने कार्यकर्त्यांचा संताप वाढला असून त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। महिला भगिनींनी देखील ठाम इशारा दिला आहे, सन्मान राखता आला नाही तरी अपमान मात्र सहन करणार नाही। सध्या भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या आवारात घोषणाबाजी सुरू असून तणावाचे वातावरण कायम आहे। समाज बांधवांची एकमुखी मागणी आहे की संगीता वानखेडे हिच्या विरोधात तात्काळ गुन्हा दाखल करावा। संगीता वानखेडे नावाची जी एक बाई आहे, बाई नाही ती बाईला कलंक आहे, स्त्री नावाच्या जातीला कलंक आहे। आणि ती जेव्हापासून मराठा आरक्षणाचा मुद्दा चालू होता तेव्हापासून गेल्या एक वर्षभरापासून ती जरांगे पाटील, मराठा आंदोलक, मराठ्यांच्या स्त्रिया या सगळ्यांना ती म्हणजे टार्गेट करत आहे। आणि ती कुणालाही बोलायचं सोडत नाहीये की इतक्या नीच आणि खालच्या पातळीवर जाऊन बोलते ती बाई की अक्षरशः शब्द कमी पडतील त्या नीच आणि हलकट बाई बद्दल मला बोलायला। पण मी एवढंच आज आपल्या माध्यमातून सांगू इच्छिते की संगीता वानखेडे तू कोण आहे? अगं कुत्रे, तू तर गटारात रेंगणारा एक किडा आहेस आणि या मराठ्याच्या वाघिणी आहेत। आम्ही जिजाऊंचे संस्कार आहेत, महाराजांचे संस्कार आहेत, म्हणून आज आम्ही फक्त शांत आहोत आणि मराठा शांत आहे, हा संयमाने आहे। तर याचा गैरफायदा ह्या कुत्रीने घेऊ नये आणि ह्या कुत्रीला एकच मराठ्याची वाघिणा चॅलेंज देते की ए संगे कुठे फक्त सांग, आता आम्ही भोसरी एमआयडीसी पोलीस चौकीत आहोत, कुठं यायचं कुठं नाही ते पण सांग। अगं बाकीचे मराठा आंदोलक जरांगे पाटील लांबच, पण तुला या मराठ्यांच्या जिजाऊंच्या ज्या वाघिणी आहेत त्या तुला फाडायला इथं आता सज्ज झालेल्या आहेत। एवढ्या दिवस उंदीर घरात लपून बसलेला होता। अगं उंदीर किती दिवस घरात लपून बसणार आहे? हे संगे जर असला ना गाडी दम तर तू बाहेर ये आणि या मराठ्यांच्या वाघिणी बरोबर लढ आता तू। आणि आता तुला सुट्टी नाही, नाही म्हणजे नाही। मराठा मुंबईला जाऊन आरक्षण तुझ्या उराव बसायला घेऊन आलेला आहे आणि मराठ्यांचे जे आंदोलक आहेत ना आता आलेले आहेत मुंबईवरून, तर आता त्यांची काही जी इच्छा असेल ना तर ती पूर्ण करण्यासाठी देखील आता तू सज्ज हो। एवढंच। मला असं वाटत नाही की तुम्ही असं उशिरा जाग आली का? तसं म्हणायला गेलं तर हा प्रश्न जो मुळात तुम्ही केला की उशिरा जाग आली का, तर उशिरा जाग आलेली नाहीये। मराठा हा संयमासाठी जाणला जातो, प्रखरला जातो आणि आम्ही आमच्या संयमावर होतो आणि आम्हाला जे पाहिजे होतं ते आम्ही मिळवलंय। मुंबईला जाऊन आम्ही ते मिळवलं सुद्धा। प्रश्न असा होता की संगीता वानखेडे जी नावाची महिला आहे ती अनेक वेळा सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांची बदनामी करते, मग अनेकांनी पुढे येणं गरजेचं होतं। सध्या आता जे मुंबईमध्ये आंदोलन झालं त्या संदर्भामध्ये त्याच्यानंतर हे आता हा जो व्हिडिओ आलाय त्या संदर्भात सगळे तुम्ही आता एकत्रित झालात, गुन्हा दाखल करायचा प्रयत्न करतात, अनेकांनी सुद्धा पुढे येण्याची तितकीच गरज होती। आणि खरोखरच हा खूप छान प्रश्न आहे आणि आपल्या माध्यमातूनच आता मी इतर समाजाच्या देखील सर्व संघटनांना जाहीरपणे मी मीराताई कदम मराठा क्रांती मोर्चा शहर समन्वयक पिंपरी चिंचवड, आज मी जाहीर आव्हान करते की माझ्या सर्व समाजातील घटकांनी देखील या कुत्रीच्या विरोधात या ठिकाणी आपल्या ज्या गुन्हा दाखल करण्यासाठी पुढाकार घ्यावा, ही एवढी मी माझी मागणी मराठा क्रांती मोर्चातर्फे करते। आणि ह्या कुत्रीला जी काही जास्तीत जास्त कलम लावता येतील ती लावण्यात यावी। काय